अहिल्यानगरपासून काही किलोमीटरावर अंतरावर असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील निंबोडी येथे कोकाटे हॉटेल मागे नव्यानं झालेल्या आनंदवन वॉटर पार्कचा शुभारंभ रविवारी 16 मार्चला युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते रिबीन कापून मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनानं करण्यात आला। उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले 6 एकरमध्ये वॉटर पार्क सर्व सुविधांयुक्त करण्यात आला आहे। यामध्ये 3 एकरांमध्ये संपूर्ण वॉटर एरिया, 3 एकरमध्ये गार्डन एरिया, 12,000 चौरस फूटमध्ये वॉटर प्लांटेशन, स्विमिंग पूल, 5,000 स्क्वेअर फूटमध्ये 2 पोहणे पूल आणि 3,000 स्क्वेअर फूटमध्ये रेन डान्स, 2,000 पर्यटकांसाठी क्षमता असलेले भव्य असे आनंदवन वॉटर पार्क हे नागरिकांसाठी खुलं झाले। या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून लहान मुलांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी विविध प्रकारे स्विमिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर गेट टुगेदर, साखरपुडा, लग्न समारंभ, मेळावा, बर्थडे पार्टी, हुरडा पार्टी यासह विविध उपक्रम या ठिकाणी राबवता येणार आहेत। जिल्ह्यातील पर्यटकांनी आनंदवन भेट देण्याचं आवाहन करण्यात आले। तसेच पर्यटकांसाठी विशिष्ट प्रकारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असणार असून निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांनी या आनंदवनला भेट देण्याचं आवाहन करण्यात आले। यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रम प्रसंगी रावसाहेब शेळके, मिनीनाथ घुसंगे, सरपंच अनिल करांडे, उपसभापती डॉक्टर दुसुंगे, सुरेश वारुळे, अनिकेत नागवडे, सरपंच सचिन लांडगे, माजी सरपंच खंडेराव बेरड, माजी सरपंच चंद्रभान बेरड, माजी सरपंच बाबूराव बेरड, माजी सरपंच शंकर बेरड, चेअरमन भगवान भोगाडे, सरपंच बेरड अशोक कामठे, रतन पानपाटील, रावसाहेब भोगाडे यांच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही सगळे समजून घेता। तर प्रथम मी अक्षयदादा कर्डिले व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। आधी सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात कर्डिले साहेब येऊन गेलेले आहेत, पण त्यांना अचानक महत्त्वाचं काम असल्यामुळं ते आलेले नाही, म्हणजे ते आत्ता उपस्थित राहू शकले नाही, पण अक्षयदादा राहिले आहेत आणि त्यासोबत बबनदादा पाचपुते साहेब पण येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यां बाहेर थोड्या वेळात येतील। त्यासोबत अजून जे आपले स्टेजवरचे जे मान्यवर आहेत, मी प्रत्येकांना नावानिशी ओळखत नाही, मी त्याच्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मला सगळ्यांचे नावं माहीत नाही आहे, पण सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। तर आमची सुरुवात ही साधारणतः 10 वर्षापूर्वी झाली, जी आम्ही फक्त वॉटर पार्क हा प्रश्न त्यावेळेस काहीच नव्हता, हुरडा पार्टी या संकल्पनेपासून आम्ही सुरुवात केली आणि त्याचं हे स्वरूप आज वॉटर पार्क, हुरडा पार्टी, ॲडव्हेंचर पार्क इथपर्यंत पोहोचलेलं आहे। यामध्ये सर्व म्हणजे नगरकरांचा, आपला सर्वांचा सहभाग, सपोर्ट भेटला। आमच्या सगळ्या पार्टनर जे असतील, अक्षयजी भरगड, मंगेश बेरड, जयलजी बेरड आणि या सर्वांचे परिवार, म्हणजे आमचा परिवार असेल आणि आमच्या सर्व पार्टनरच्या परिवाराने सुद्धा याच्यामध्ये खूप मेहनत घेतल्यामुळे हे वटवृक्ष तयार झालं आहे आणि या पद्धतीचं काम आम्ही अजून यापुढे पण करत राहू, एवढंच बोलतो। मला बोलायची माझ्या कार्यक्रमासाठी पाहुणे, त्याचबरोबर मित्रमंडळी आणि तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं मी बेरड परिवार, बलदोटा परिवार व भरगट परिवाराच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। अशा दादा, तुम्ही वेळ दिला, तुमचं पण धन्यवाद। सर्वांचं, पाहुणे मंडळींचं मी आभार व्यक्त करतो, तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला भेट दिलीत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्वांचं मनापासून धन्यवाद। असंच आमच्यावरती, या कुटुंबावरती असंच प्रेम राहू द्या आणि सर्वांनी स्नेहभोजन करून जावं, एवढीच मी सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो। मी धन्यवाद देतो। आज अतिशय आनंद वाटतोय की आपल्या नगर तालुक्यासारख्या एका गावामध्ये भव्य असं वॉटर पार्कचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे। खरं म्हणजे आत्तापर्यंत आपण वॉटर पार्क म्हणलं तर कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी, हॅसेल वर्ल्ड असेल, पुण्यासारख्या ठिकाणी
फ्लॅश माउंटन असेल, शिर्डीसारख्या ठिकाणी वॉटर पार्क असेल. आत्तापर्यंत आपल्याला जर दर रविवारी किंवा उन्हाळा लागला आणि सगळा परिवार एकत्र सुट्टीला असला तर आपण कुठंतरी वॉटर पार्कला जाऊ असं कधीतरी प्रत्येकाचं ठरायचं. आणि कुठं जायचं ते पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईला किंवा शिर्डीला हेच नावं कायम पुढे यायचे, कारण की दुसरा आपल्याला काही पर्याय नव्हता. पण आज कुठंतरी नगर तालुक्यामध्ये ते भव्य असं वॉटर पार्क झाल्यामुळं मला असं वाटतं की आता आपल्या शहरातल्या, तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातले जरी कुठं वॉटर पार्कला जायचं तर आपण निंबोडीला वॉटर पार्कला जाऊ ते प्रत्येकाच्या मनामध्ये येईल एकदाही दोन गेल्याच्या नंतर. कारण की भव्य असं वॉटर पार्क आपण पाहतो की डोळ्याचं पार नाही भेटते ना असं वॉटर पार्क इथं झालेलं आहे. खरं म्हणजे जेव्हा काम चालू होतं कदाचित आपल्यालाही वाटलं नव्हतं एवढं भव्य होईल, पण आज पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटतोय की कष्ट आणि संघर्ष करून खरं म्हणजे याची निर्माता झालेली आहे. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.